अरे काय करतोयस? अरे चल तू. अरे नाही अरे ऐक ना, ऐक ना माझं. अरे माझा ऐक ना, मैत्रीची शपथ फसवशील तू मला. आपल्या यारी दोस्तीची शपथ. माझं ऐक, मी काय बोलतो? अरे चल चल चल. अरे चल फसवशील तू चल मला. चल बघ ना. हा काय जाग बाल्कनी आहे रिशा. मस्त गार गार वारा पण येतो बघ इथं है ना रिशा. हे रिशा, अरे मी तुझ्याशी बोलतोय. उभे उभे कोमात गेला का काय हा? रिशा, काय झालं? मला तर काहीच नाही झालं. तुला काय झालं? हा, माझा काय होणार आहे? काहीच नाही. काहीच नाही. मग तुझा असा पुतळा का झाला होता रे? नाही रे, कुठे नाही. रिशा, अरे तुला आजचा ओळखतो का मी? तिला बघत होता ना? खरं खरं सांग, तिला बघत होता ना? तिला बघत होता ना तू? नाही रे, मी तर असंच बघतोय. असंच बघतोय? अरे रिशा, अरे लहानपणीचा मित्र आहे तुझा. बालपणीच्या मित्रापासून अशा खास गोष्टी लपवायच्या नसतात, नाहीतर पाप लागतं. काही पण असं काहीच नाही. काही पण? अरे काही पण कसं? माझं सोड, मी काय सांगतो, तू ना तिला आजच्या तुझ्या मनातलं सगळं बोलून टाक. हा, अरे असं माझ्या मनात काहीच नाही माझ्या. तुझ्या मनात काही नाही? आज तुझ्या मनात असो की नसो, मी सांगतो ना तुला, तुझ्या नशिबात 100% आहे. हा, अरे गणपती यायच्या आधीच पावला बघ तुला. अरे सुम्या, ती नुसती मला दिसलीये, त्यात गणपती काय पावला? असं कसं? अरे गणपती बाप्पानेच बुद्धी दिली आपल्याला या बाल्कनीत यायची. मी तर सांगतो, बाप्पाच्या मनात नक्कीच काहीतरी असणार. तू बाप्पाचं नाव घे आणि तुझ्या मनातलं सगळं सांगून टाक तिला. हा, हे बघ, मी काय पुढाकार घेणार नाहीये. वार मर्दा, म्हणजे मुलीनं पुढाकार घ्यायचा वय? अरे भारत देश आहे, नायजेरिया नाही. नायजेरिया म्हणजे? म्हणजे नायजेरिया देशात कसं असतं माहितीये का? मुलगी मुलाला विचारते, प्रपोज करते. हा, तर हे तुझ्या डोक्यात कोणी टाकले? माझ्या डोक्यात? अरे ते महत्वाचं नाही ना रिशा, तुझं तिचं सांग मला आधी. हे बघ, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि सध्या तरी मला काही घाई नाही. आणि जर बाप्पाच्या मनात असं काही असलं ना, तर ते नक्की होईलच. लेट्स वेट अँड वॉच. हा, लेट्स जस्ट वेट अँड वॉच. बाप्पा भलं कर रे पोराचं, बाबा भलं कर. ते बरोबर आहे म्हणा रिशा, पण मी काय म्हणतो, आज जायलाच हवं का ऑफिसला? का? माझ्या अशा मनात आलं होतं की आज दांडी मारली तर नाही चालणार का? म्हणजे रमी, तुला रमी आवडते की नाही? आपण रमी खेळू ना दिवसभर. हा, तू रिकाम तिकडे आहे, मी रिकाम तिकडे आहे. हे बघ रिशा, मी पण रिकाम तिकडे नाही. या रोज सकाळी उठून 10 बैठका मारतो की मी. हा, म्हणजे झालं नाही? म्हणजे त्याच्यात असं काही झालं नाही म्हणा अजून. पण ऐक ना, 1 मिनिट. अरे ऐक ना रिशा, अरे तो आपला कोल्हापूरचा आखाडा चंदू माहिती ना तुला? त्याने ग्रुपवर मस्त कॉमेडी मेसेज टाकला बघ. तुला सांगतो, आपण ना लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मामाच्या गावी जायचो, निरनिराळे खेळ खेळायचो. पण हळूहळू आपलं वय वाढत गेलं, तसे खेळ पण बदलत गेले. आणि मग एक दिवस मामाने बोलवणंच बंद केलं. वय वाढलं ना रे, मामाच्या पोरींचं पण वय वाढलं. सुम्या, मी सुद्धा त्याच ग्रुपमध्ये आहे. हा मेसेज मला सुद्धा आला आहे. हा, अरे ऐक ऐक ऐक, तुला जायचंय ना तू जा, पण ना बाहेर जाताना ना आज बाहेरून कुलूप नको लावू. का? अरे तू असं मला वेड्या म्हाताऱ्या आजोबांसारखं कोणून ठेवतोस, बरोबर नाही वाटत ना रिशा. मला पण मूड होऊ शकतो बाहेर जायचा. त्यात तर आज गणपती बसतायत आणि पुण्यातले गणपती म्हणजे बघायलाच पाहिजे ना. तर समजा जर मला बाहेर जायचं झालंच
तर प्रॉब्लेम नको ना यायला. अरे पण कोणी तुला बाहेर पडताना बघितलं तर मला प्रॉब्लेम होणार, त्याचं काय? अरे नाही होणार ना प्रॉब्लेम, म्हणजे मी जबाबदारीने वागीन ना, म्हणजे कोणाला दिसणार नाही असा बाहेर पडेन मी. सुम्या, रिशा, अरे गणपती येतात, तुला माहिती आहे मी किती मोठा भक्त आहे. अरे गणपती बाप्पा, अरे 1 2 3 4, जय जयकार. अरे गणपती बाप्पा. अरे असं कोंडून ठेवायचं नसतं, बाप्पाला पण वाईट वाटेल माहितीये का. येस कामिनी मॅम. मिस्टर तिळगुळकर कुठे आहात तुम्ही? मॅम घरी. मग पटकन ऑफिसला या कारण एक अर्जंट काम आहे. येस मॅम, निघतोच आहे मी, येतो मॅम. ओके, सी यू देन. बाय. बाय मॅम. अरे सुम्या, तुझं आगुरी रडणं बंद कर आधी. नाही लावत मी कुलूप, तू सावध राहा आणि आतून कडी लावून घे. येतो मी. जा जा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा. काय एवढी अस्वस्थ काय आहेस तू? सगळं व्यवस्थित आहे ना? नाग्या कुठे आहे? आत घरात आहे, डेकोरेशन करतोय. डेकोरेशन करतोय ना, एक्सपेरिमेंट वगैरे नाही करत आहे ना तो? एक्सपेरिमेंट वगैरे करत नाहीये, पण आमच्याकडे गणपती येतो. अरे मग ही तर आनंदाची गोष्ट आहे. हो, खूप आनंदाची गोष्ट आहे ही, पण आला नाहीये गणपती अजून. शंकर पार्वतीने सोडलं नसेल. काय? लहानपणी माझे दादा म्हणायचे की ना, काही गणपती घरी न सांगता येतात आणि मग गौरीच्या दिवशी त्याला आई शोधत येते. ह्यावेळी ना सोडलंच नसेल त्याला. असं कसं होईल? अगं गंमत करतोय मी, रिलॅक्स. अरे बाबा गेले असतील ना आणायला गणपती. नाही, घरातच येते. गणपती आणायला गेलं कोण आहे? ऍक्च्युली काय ना, दरवर्षी आम्ही शाडूच्या मातीचे बाप्पा मागवतो पेणवरून. तर ते ट्रकमध्ये निघालेत, पण रस्त्यात इतका प्रचंड ट्रॅफिक आहे ना की इथे यायला उशीर होईल. म्हणजे चक्क बाप्पा अडकले ट्रॅफिक मध्ये. त्यात आमचा गणपती फक्त 1.5 दिवसाचा. बाप्पा येणार कधी, बसणार कधी, तोवर जायची वेळ होईल. हा तर प्रॉब्लेम आहे. खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणूनच मी इतकी टेन्शन मध्ये, घरात बाकी सगळे टेन्शन मध्ये. काय ना, याआधी असं कधीच झालं नाहीये. मी आहे ना. आता तुम्हाला बसवायचं का गणपती म्हणून? नाही नाही, म्हणजे तुम्ही फ्रेंडली आहात पण इको फ्रेंडली नाहीये. हा हा, फक्त बोलत बसू नकोस. माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे. तू घरात चल. चल. गण्या धाव रे मला. मी गोप्या गोप्या. मारेन कुठे आलास तर? नाही थांब. अरे हो गोप्या, आमचा गोप्या. हा अरे काय ना, टोपीचा नुसते रंग बदलल्यावर काय फरक पडतो ना माणसाच्या पर्सनॅलिटी मध्ये. आणि तुझ्या रंगावर हा रंग तर जरा जास्तच उठून दिसतोय. चिकन? अहो मिस्टर तिळगुळकर काय म्हणताय? सणासुदीचं चिकन? अरे ते चिकन नाही, चिकन माती. एक सेकंड, कन्फ्युजन क्रिएट करू नका तुम्ही. चिकन का चिकन माती? हे बघा, तुम्ही माझं कन्फ्युजन वाढवताय. मी जे म्हणालो ते तुम्हाला समजलं ना? ती माती आहे का? आहे ना. आणि जर ती माती मिळाली नाही, मी माझ्या आयुष्याची माती करून तुम्हाला देतो. तुम्ही त्याचा वापर करा. व्हेरी गुड. आण लवकर. माझ्याकडे क्ले आहे, चालेल का? चालेल, टाइमपास करू नकोस. आण लवकर. मिस्टर तिळगुळकर, तुम्ही म्हणाला होतात की तुमचा आणि म्युझिकचा काहीच संबंध नाहीये. येस मॅम. आणि मगाशी आरतीला तुम्ही गिटार वाजवत होतात. याचा अर्थ तुम्ही माझ्याशी खोटं बोललाय. नाही मॅम, मी